उपस्थित शोकाकुल बंधू भगिनींनो, आपल्या शहराची कन्या म्हणजे सगळ्यांचीच मुलगी अक्षता हिच्या जीवनामध्ये जी घटना घडली ही खरं म्हणजे लांछनास्पद आहेच, परंतु त्या गोष्टीचा जितका धिक्कार करावा तितका तो कमी आहे. ज्या दिवशी घटना घडल्यानंतर नवी मुंबईचे पोलीस आयुक्त, ठाण्याचे पोलीस आयुक्त, दोन्ही पोलीस आयुक्तांच्या बरोबर मी दूरध्वनीवरून बोललोच, परंतु संजू नाईक, संदीप नाईक स्वतः व्यक्तिशः जाऊन ठाण्याचे आयुक्त श्री डोंगरे आणि आपल्या इकडचे श्री बारंबे साहेब आणि त्यांच्या सर्व डीसीपी, एसीपी, क्राईम पीआय सर्वांशी कुठल्याही प्रकारचा तपास करताना कुठलीही एखादी गोष्ट नजरअंदाज होऊ नये की जेणेकरून त्या लोकांना जामीन मिळण्याकरता ती बाब कारणीभूत ठरेल. आणि मला सांगायला एक प्रकारे समाधान वाटतं की पोलीस यंत्रणेनं ते डायगरचं असो की नवी मुंबईतल्या सागरी पोलीस स्टेशनचं असो त्याने अतिशय बारकाईनं तपास चालू ठेवलाय, योग्य ती कारवाई केलेली. पुण्याला 20 तारखेला एकत्र असताना ॲडव्होकेट उज्ज्वलजी निकम यांशी मी स्वतः बोललो. त्यांनी सांगितलं की माननीय गृहमंत्र्यांच्या माध्यमातून डीजीना त्या ठिकाणी सांगितलं तर त्या ठिकाणी माझी नेमणूक होईल आणि मी स्वतः अतिशय सद्भावनेतून या प्रकरणाकडे बघणार आहे. माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेना मी पत्र दिलंच, उपमुख्यमंत्र्यांनी, गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीसांना दिलं, अजितदादा पवारांना दिलं आणि त्यांना मी सांगितलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये अक्षताला मिळालेला न्याय हा भविष्यकाळच्या अशा दुष्कर्म करणाऱ्या लोकांना तो एक इशारा असणार आहे, ती भीती निर्माण होणार आहे. खरं म्हणजे आज हजारोच्या संख्येने अतिशय शिस्तबद्ध शोकाकुल भावनेतून कोपर करण्यामधून आपण शिवाजी चौकापर्यंत आलो. या ठिकाणी धर्म, जात, पंथ, वर्ण, वर्ग आणि पक्षाच्या पलीकडे जाऊन वेदने करता त्या ठिकाणी सर्वजण एकत्र आलेले. हे दुःख कुठल्या एका समाजाचं, जातीचं, पंथाचं नाही, हे आपल्या भावनेचं आहे, आपल्या आस्थेचं आहे. आणि म्हणून भविष्य काळामध्ये मी याचा पाठपुरावा करेनच. निलेश पाटलांकडे मी सगळे दिलेले पत्रव्यवहार सगळे दिलेलेच, परंतु या 2-4 दिवसामध्येच माननीय गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडून डीजीच्याकडे तसं पत्र जाऊन उज्ज्वल निकमांची त्या ठिकाणी नेमणूक होईल आणि फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये न्याय उशिरा मिळणार असेल तर त्याला अर्थ नाही, न्याय लवकरात लवकर मिळाला पाहिजे. आणि मी विश्वासानं सांगतो, मगाशी उज्ज्वल निकमांच्या बुद्धी कौशल्याचं या ठिकाणी वर्णन करताना सांगितलं 99% त्या ठिकाणी यशस्वी केस लढवण्यामध्ये त्याचा हातखंड आहे. या ठिकाणी अक्षताला न्याय हा समाजातल्या भविष्यकाळच्या सगळ्या बहिणींना ते अभय असणार. आणि म्हणून ज्या भावनेतून आपण या ठिकाणी जमलात, खरं म्हणजे ही आपली कर्तव्य भावना आहे. भविष्यकाळामध्ये आता काल 2 दिवसापूर्वी उरणला प्रकार घडला. हे प्रकार म्हणजे आपल्या शहरातले, आपल्या जिल्ह्यात, आपल्या राज्यात, आपल्या देशात आणि जगाच्या पाठीवर सुद्धा अशा प्रकारचा अत्याचार करणारा माणूस त्या कायद्याच्या कक्षेतून सुटता कामा नये, याकरता आपण सतर्क राहिलं पाहिजे. ज्या सगळ्या विविध पक्षाच्या लोकांनी ज्या भावना व्यक्त केल्या त्या भावना त्या अक्षताला न्याय देण्यासाठी निश्चितपणे कारणीभूत ठरतील. आणि आपण सगळ्यांनी 1 मिनिट उभं राहून अक्षताला श्रद्धांजली वाहावी अशा प्रकारची विनंती करतो.